सर्वेपि सुखिनः सन्तु। नमस्कार। आषाढ महिना सुरू झालेला आहे। कवी कालिदासांच्या उक्तीप्रमाणे आषाढस्य प्रथम दिवसे हाही सरलाय। आता आषाढी एकादशी येऊन ठेपली आहे। आषाढ महिना म्हणजे श्रावण सरी येण्यापूर्वीचा, भरपूर पर्जन्यवृष्टीचा, भरपूर निसर्ग सौंदर्याचा, शेतीभातीला अनुकूल आणि सणांची सुरुवात करून देणारा हा आषाढ महिना। आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा आणि महिन्याच्या शेवटी येणारी दिव्याची अवस ही सर्वात महत्त्वाची सणावलीची सुरुवात करणारा आषाढ महिना। असा हा आषाढ महिना सगळ्यात जास्त कुणाला प्रिय असेल तर नवीन लग्न झालेल्या मुलींना, कारण माहेरी नेण्यासाठी तिला तिच्या माहेरची माणसं माघारी येतात। एक महिनाभर ही मुलगी माहेरी राहते। पूर्वीच्या काळी मुलींची लहान वयात लग्न होत, सासर माहेर खूप दूरवर असे किंवा गावात जरी असलं तरी मुलींना सतत सासरहून माहेरी जायला मिळत नसायचं। वाहतुकीची साधनं नव्हती आणि त्यावेळेला नवीन घर, नवीन वातावरण, सगळ्या रीतिरिवाज नवीन, अशामध्ये त्या मुलीला, त्या छोट्याशा अल्लड मुलीला माहेरची आपल्या आईची आठवण येणारच। आणि एकदा लग्न झालं की पहिल्या दिवाळ सणाशिवाय तिला माहेरी जाता येत नसं। या परिस्थितीचा समाजातील श्रेष्ठ व्यक्तींनी विचार केला असावा आणि या प्रथेची सुरुवात झाली। ती प्रथा म्हणजे आषाढ पाऊली। हा विचार समाजात रुजवायचा कसा, या मुलीला माहेरी पाठवायचं कसं, त्याला काहीतरी कारण असावं। म्हणूनच आषाढ महिन्यात जर नवीन लग्न झालेल्या मुलीला सासरीच ठेवले तर तिच्या सासूसाठी ते वाईट आहे, सासूची दृष्टी जाते, असा हा गैरसमज असलेला विचार जाणून बुजून रुजवला गेला। होय, हा गैरसमज आहे। ही समजून उमजून प्रथा रूढ झालेली आहे, पण त्याचं कारण त्या नवविवाहित मुलीच्या मनाचा विचार करून केलेली आहे। आता काळ बदललेला आहे। मुलगी प्रौढ वयात तिचा विवाह केला जातो। सोशल मीडिया, वाहतुकीच्या सोयी, रोजच्या गाठीभेटी, रोजच्या बोलचाली, इतकंच काय की येणं जाणं ही सोपं झालेलं आहे। तरीसुद्धा आषाढ पाऊलीची आपल्या समाजात असलेली प्रथा ही आज तागायत चालू आहे। पूर्वीसारखी महिनाभर न राहता आज 8-15 दिवस करता करता, 2-4 दिवस करता करता, एखाद दिवसासाठी का होईना पण नवीन लग्न झालेल्या मुलींना आषाढ महिना सासरहून माहेरी आणलं जातं। माहेरी तिचा सत्कार केला जातो, फराळांची देवाणघेवाण होते आणि एक प्रकारच्या आनंदात आणि एक प्रकारच्या उत्साहात ही अशी परंपरा आपल्याकडे अजूनही चालू आहे। याच प्रथेला म्हणतात आषाढ पाऊली।